सकाळी 5 वाजता उठले कारण आज 60 लोकांची ऑर्डर होती. रसोई की मेहकडून आज फुल बल्क ऑर्डर तयार होत होता. व्हेज पुलाव, रायता, मटर पनीर, व्हेज कोल्हापुरी आणि गुलाबजामुन. आणि एक इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट होती, फूड अजिबात स्पायसी नको, सगळं एकदम माइल्ड हवंय. म्हणून सुरुवात केली स्ट्रॉंग बेस तयार करण्यापासून. कांदे, टमाटर, आलं लसूण चॉप करून त्याची स्मूथ प्युरी बनवली. कारण बल्क कुकिंगमध्ये बेस परफेक्ट असेल तरच टेस्ट मेंटेन राहतो. मसाले टाकताना पण फुल कंट्रोल ठेवला. लाल तिखट खूप कमी, हिरव्या मिरच्या पण बॅलन्समध्ये, कारण असं नको की जेवण खाल्ल्यावर त्रास व्हावा. सगळ्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. एका बाजूला व्हेज कोल्हापुरीसाठी ग्रेव्ही तयार होत होती. मसाल्याचा सुगंध पूर्ण किचनमध्ये पसरला आणि दुसऱ्या बाजूला मटर पनीर हळूहळू कुक होत होतं. राईस आधी परफेक्टली बॉईल करून घेतला, मोकळा, फ्लफी, एकदम परफेक्ट. आणि मग तो मिक्स झाला व्हेजिटेबल्ससोबत. हा मोमेंटच खूप सॅटिस्फाईंग असतो. सगळं जेव्हा रेडी झालं तेव्हा दिसतो ॲक्च्युअल रिझल्ट. फुल क्वांटिटी, फुल मेहनत आणि फुल सॅटिस्फॅक्शन. 60 लोकांची ऑर्डर हँडल करणं दिसायला सोपं वाटतं, पण त्याच्या मागे खूप प्लॅनिंग आणि मेहनत असते. पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे यामागचा रिअल स्ट्रगल. सेव्ह करा आणि सांगा तुम्हाला कोणती डिश जास्त आवडली.